हॅलो स्टुडंट्स, मी रजत, इंजिनियर ऑफ पंचभूत कन्स्ट्रक्शन यवतमाळ. स्वागत करतो तुमचं आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये. बघा, आजच्या व्हिडिओचा टॉपिक हा एक क्वेश्चनचा आन्सर असणार आहे. मागील गेल्या बरेच दिवसांपासून मला सिव्हिल इंजिनिअरिंगचे स्टुडंट्स मेसेज करत होते की सर, सिव्हिल इंजिनिअरिंग ब्रांच तर आम्ही चूज केलेली आहे ॲज अ करिअर म्हणून. बट या ब्रांचमध्ये कोणते क्वालिटीज एका सिव्हिल इंजिनिअरला लागतात, जेणेकरून सिव्हिल इंजिनिअर जो होतोय आता सध्याच्या स्थितीमध्ये, तो एक चांगला क्वालिटी सिव्हिल इंजिनिअर बनू शकेल इन फ्युचर. इनबिल्ट क्वालिटी असायला पाहिजे. कोणत्या त्यांनी क्वालिटीज कॉलेज लाईफमध्ये शिकल्या पाहिजे, कुठल्या त्यांना क्वालिटीज बाहेर सराउंडिंग मधनं शिकल्या पाहिजे. या सगळ्या क्वालिटीज बद्दल आज मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगतो. एक सिव्हिल इंजिनिअरिंग स्टुडंट जो असतो, याचा ॲटिट्यूड नेहमी प्रॉब्लेम सॉल्व्हर असला पाहिजे. कंप्लेनिंग नेचर एका सिव्हिल इंजिनिअरचं कधीच नसावं. तरच तो एक सक्सेसफुल सिव्हिल इंजिनिअर बनू शकतो. एक शॉर्ट तुम्हाला एक्झाम्पल देतो. जर समजा तुमचा स्लॅब आहे आणि तुमचं कॉन्क्रिटिंगला जर समजा वेळ होत असेल, कारण की तुमची आरएमसी मशीन जी आहे ही वेळेवर पोहोचली नाही. त्याच्यामुळे काय होतंय की तुमचे जे लेबर्स आहे, शटरिंगचे लेबर्स, त्यानंतर कॉन्क्रिटिंगची गॅंग, ही स्टॅग्नंट उभी राहत आहे साईडवरती. अशा वेळेस तुम्हाला त्यांच्याकडनं प्लॅनिंग करून घेणे खूप आवश्यक असते. तुम्हाला ही गोष्ट लक्षात ठेवणे तेवढंच आवश्यक असते की तुमचं कॉन्क्रिटिंग जर लेट झालं, अर्धा घंटा जरी तुमचा आरएमसीचा ट्रक जर लेट आला, तर तुम्ही अर्ध्या घंट्यासाठी ते माणसं स्पेअर कुठे गेले पाहिजेत, तुम्हाला ते माणसं कशी स्पेअर करता आली पाहिजे, याचं नॉलेज तुम्हाला असायला पाहिजे. हेच एक ॲटिट्यूड असते, जो की प्रॉब्लेम क्रिएट होण्याच्या आधीच तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करून टाकायचा. हा ॲटिट्यूड जो असतो, हा सिव्हिल इंजिनिअरिंगचा ॲटिट्यूड असतो. त्यानंतरचा पॉईंट आहे मित्रांनो, मॅथ्स आणि सायन्स इंटिग्रेसिक. बघा, एक सिव्हिल इंजिनियर हा जो असतो ना, हा एक टेक्निकल पर्सन असतो. खूप साऱ्या टेक्निकल गोष्टीज एका सिव्हिल इंजिनियरला हँडल करायच्या असतात. सगळ्या टेक्निकल गोष्टी रिलेटेड टू द मॅथमॅटिक्सच असतात. ठीक आहे. तर जेवढं तुमचं मॅथमॅटिक्स आज स्ट्रॉंग आहे, तेवढं स्ट्रॉंग तुम्ही टेक्निकली आहे, हे तुमचं ऑन फील्ड थ्रू होऊन जात असतं. म्हणून तुम्हाला लॉजिकल थिंकिंग हे डेव्हलप करणं खूप आवश्यक असतं. कुठलीही गोष्ट साईडवर ऑब्झर्व करायची, ही का बरं होत आहे, त्याचं लॉजिक डिफाईन करायचा प्रयत्न करायचा. हा एक ॲटिट्यूड असतो एका सिव्हिल इंजिनियरचा. त्यानंतर क्रिएटिव्ह आणि प्रॅक्टिकल माइंडसेट. बघा, क्रिएटिव्ह म्हणजे एक अशी देणगी असते निसर्गाची एका ह्युमनला, की 100 फक्त एकच माणूस क्रिएटिव्ह असू शकतो. सगळेच माणसं हे क्रिएटिव्ह असतात. सगळेजण हे क्रिएटिव्ह जर असते, तर आज क्रिएशन्स इतक्या झाल्या असत्या आपल्या जगामध्ये, की त्याला लिमिट नसते. 99 पीपल्स जे क्रिएटिव्ह नाही आहेत, ते त्या एका पर्सनच्या क्रिएटिव्हिटीला अप्रिशिएट करायसाठी असतात. म्हणून एकच पर्सन असा असतो, की जो क्रिएटिव्ह असतो. म्हणून तुमचं क्रिएटिव्हनेस हे तुमच्या सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये दाखवणं खूप इम्पॉर्टंट असते, कारण की आपण खूप मोठे-मोठे स्ट्रक्चर्स हे कन्स्ट्रक्ट करत असतो. त्यानंतरचा पॉइंट आहे, की ज्या स्टुडंट्सला किंवा ज्या ह्युमनला बाहेर आउटडोअरला जायला आवडतं आणि त्यांना ऑफिसमध्ये बसून काम करायची इच्छा होत नाही. 4 भिंतींच्या आत त्यांना काम करायची इच्छा होत नाही. त्यांना ऑफिसमध्ये बसून काम करायची इच्छा होत नाही. अशा स्टुडंटसाठी सिव्हिल इंजिनिअरिंग ब्रांच एकदम ईझीएस्ट ब्रांच असं मी म्हणतो. कारण की खूप कमी लोकं आहेत, की ज्यांना उन्हात जाऊन काम करायची इच्छा होते. आणि त्यात जर तुमची इच्छा होत असेल, की नाही मला फिजिकली स्ट्रॉंग बनायचं आहे आणि मी फिजिकली ॲक्टिव्हिटी हे परफॉर्म करू शकतो आउटडोअरला, तर त्यांच्यासाठी खरंच ही सिव्हिल इंजिनिअरिंग ब्रांच जी आहे ना, ही एकदम योग्य ब्रांच आहे. तर तुम्ही जर खरंच आउटडोअर पीपल असेल, आउटडोअर पर्सन असेल, तर तुमच्यासाठी ही ब्रांच एक वरदान आहे, मी असं म्हणू शकतो. कारण की या ब्रांचमध्ये तुम्हाला खूप आणि खूप प्रॅक्टिकल नॉलेज हे आउटडोअरमध्ये शिकायला मिळेल. आणि जर तुमची खरंच तयारी असेल, तर तुम्ही ही ब्रांच खरंच निवडा. बघा, लक्षात घ्या, एक चांगला सिव्हिल इंजिनिअर जो असतो ना, हा एक चांगला लीडर असतो. त्याच्यामध्ये टीम लीड करायची कॅपॅसिटी असते. जेव्हा एका सिव्हिल इंजिनिअरिंग स्टुडंटचा एक प्रोजेक्ट चालू असतो किंवा एका सिव्हिल इंजिनिअरचा प्रोजेक्ट चालू असतो, तेव्हा तो टीम लीड करण्यामध्ये एवढा सक्षम असतो, की तो ॲट अ टाईम 3 ते 4 प्रोजेक्ट्स खूप इझिली हँडल करत असतो. आणि एक साधा इंजिनिअर जो असतो, ज्याचं सिव्हिल इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड नाहीये, त्याला जर समजा 2 जरी माणसं त्याच्या हातात दिले दिवसभरासाठी, तरी तो ते माणसं हँडल करू शकत नाही. तर तुम्ही विचार करा, एक सिव्हिल इंजिनिअर जिथे 200 माणसं हँडल करू शकतो आणि एक दुसरा इंजिनिअर जिथे 2 माणसं देखील हँडल करू शकत नाही. तर यातच तुम्हाला दिसून पडते, की सिव्हिल इंजिनिअरिंग स्टुडंटची लीडरशिप क्वालिटी किती स्ट्रॉंग असते. तर हा जो एक पॉइंट आहे ना, हा पॉइंट तुम्ही स्वतःहून डेव्हलप करायला पाहिजे. तुम्ही यासाठी सोशलायझेशन तुमचं वाढलं पाहिजे. ठीक आहे. तुम्ही जेवढं जास्त सोशलाईज व्हाल सोसायटीसोबत, तेवढं जास्त तुमचं कम्युनिकेशन हे स्ट्रॉंग होत असतं. तेवढं जास्त तुमच्यामध्ये त्या गट्स येत असतात, की जे तुमची लीडरशिप क्वालिटी ही डेव्हलप करत असते. इंडिव्हिज्युअल्स विथ पेशन्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी. एका सिव्हिल इंजिनिअरिंगच्या शोल्डरवर खूप जास्त आणि खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी असते. कारण की क्लायंटचा जो पैसा असतो, तो तुमच्या शोल्डरवर असतो. जे तुमच्यासोबत तुमची लेबरची टीम काम करताय, त्यांच्या लाईफची रिस्क तुमच्यासोबत असते. त्यानंतर ज्यांच्यासाठी तुम्ही घर बांधत आहे, त्यांच्या लाईफची रिस्क देखील तुमच्या हातात असते. सो रिस्पॉन्सिबल सिव्हिल इंजिनिअर हा एक फॅक्टर आहे, की जो तुम्हाला स्किप करता नाही येणार. रिस्पॉन्सिबिलिटी तुम्हाला कधी स्किप करता येत नाही. त्यामुळे तुम्ही जेवढं जास्त रिस्पॉन्सिबल राहणार, तेवढं तुमचं क्वालिटी वर्क हे दिसून येईल. तर या अशा काही गोष्टी असतात, ज्या की सिव्हिल इंजिनिअरिंग स्टुडंटला फॉलो करणे खूप आवश्यक असते. जर त्यांना चांगला सिव्हिल इंजिनिअरिंग स्टुडंट व्हायचं आहे आणि एक चांगलं त्यांचं करिअर डेव्हलप करायचं आहे येत्या भविष्यकाळामध्ये, तर या गोष्टी ज्या आहेत, या तुम्ही फॉलो केल्या पाहिजेत. आणि वेळोवेळी जर तुम्हाला असेच काही क्वेशन्स असेल, तर तुम्ही मला ते विचारू शकता. मी नक्कीच तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करेन. जर मी काही यामध्ये चुकीचं बोललो असेल, तर क्षमा असावी. मी माझा एक्सपिरियन्स शेअर केलेला आहे.
त्यामुळे जर समजा तुम्हाला आणखी काही क्वेश्चन्स असेल तर तुम्ही मला नक्की विचारू शकता. धन्यवाद.